स्वार्थासाठी काढल्याची टीका मनोज जरांगेंनी केली होती. त्याला आता विजय वडेट्टीवारांनी उत्तर दिलंय. जरांगे वैफल्यग्रस्त होऊन असे आरोप करतायत असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय. विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहे. विजयजी, जरांगे म्हणतात हा राजकीय मोर्चा आहे, राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे, ओबीसींचा हित पाहत नाही असा एक हल्लाबोल त्यांनी केलाय. काय कशाची अक्कल आहे त्या जरांग्याला? हा राजकीय आहे, राजकीय ओबीसीचं हित तो जी आर काढल्यानं होणार आहे. कुणाला मूर्ख बनवतो जरांगे? कुणाच्या इशाऱ्यावर बनवतो आहे? हा काही इथे काही कोणाचे बॅनर आहे? कोणाचा आम्ही फोटो लावला आमचे? जेव्हा लोकांनी उत्स्फूर्तपणे हा मोर्चा काढला आहे, इथे कुठलाही पक्ष नाही, इथे कुठलाही राजकीय विषय नाही, फक्त एकच विषय आहे, जो काळा जी आर आहे तो रद्द करा, एवढीच मागणी आहे. जो जी आर निघाला आणि जरांगे ज्याला आपला विजय सांगतायत तो रद्द तुम्ही करण्याची मागणी करताय, म्हणून असा हल्ला बोलते करताय. हा, त्यामुळे त्यांची बुडाला आग लागली आहे, त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. मग आम्हाला एक काम करा, जी आर काढा, ओबीसीला खतम करून टाका, संपवून टाका आणि मारून टाका, म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळेल. तर जरांगे जे वक्तव्य करतायत त्यांचा जो ज्या जी आरला ते स्वतःचा विजय सांगतायत तो जी आर रद्द करण्याची मागणी ओबीसी करतायत आणि म्हणूनच जरांगे अशा पद्धतीने वैफल्यग्रस्त होऊन वक्तव्य करत असल्याचा एक हल्लाबोल जो आहे तो विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलाय. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. तर दुसरीकडे यवतमाळमध्ये आदिवासी समाजाकडून मोर्चा काढण्यात आलाय. धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासीमधून आरक्षण मिळू देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. आदिवासी बांधवांना संविधानानं दिलेल्या आरक्षणामध्ये कोणाचीही घुसखोरी खपवून घेणार नाही अशी मोर्चेकऱ्यांची भूमिका आहे. आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया.